संडे असतो की सगळ्यांना सुट्टी असते, पण आम्हा बायकांना कधीच सुट्टी नसते. कारण रोज रोज आहे ते लिहिलेलं आहेच आपल्या कॅलेंडरमध्ये. कधी सुट्टी भेटणार आहे काय माहिती आपल्याला ह्या कामातून. तर मी एवढे रात्रीचे भांडे घासलेले अगोदर लावून घेतले, पीठ वगैरे मळून ठेवलं बघा. आता काल एकादस होते त्यामुळं काय नव्हतं स्पेशल. मग अगोदर आळूवडी लावून घेतली. मग नंतर म्हटलं चला कोशिंबीर बनवूया. आता खूप दिवस झालं बनवलीच नव्हती. मुलांना तर एवढी आवडली होती ना. आरव तर गेल्या वर्षी खात नव्हता, पण ह्या वर्षी महागच होता. म्हणजे सारखं बनव, त्याला एवढी आवडली होती ना काही सांगूच नका. मस्त फोडणी वगैरे दिली होती. पण मी गाजरं आणायची विसरलीच होती. गाजर घातल्यावर पण छान लागते. थोडीशी शुगर, कांदा, टोमॅटो आणि काकडीच. मग लगेच कोशिंबीर बनवून घेतली. मग आता भाजीला काय बनवायचा हा प्रश्न मोठा होता माझ्यापुढं. मग गवारी आणली होती, एवढीच आणली होती, अर्धा पावशेर 20 रुपयाची. गवारी तर काही स्वस्त आहे का, 40 रुपये. पण आता खूप दिवस झालं खाल्ली नव्हती म्हणून मग गवारी निवडून घेतली. मग पटकन भाजीला फोडणी दिली. लगेच चपात्या पण बनवून घेतल्या. मग तोपर्यंत आळूवडी उकडून झाली होती, मग त्या भाजून घेतल्या. मग गवारीची भाजी थोडीशी बनवली. मग लगेच जेवण पण केलं. मस्त झाली होती कोशिंबीर वडी, कोशिंबीर सॉरी, आणि वडी पण आळूवडी. मग यांचं चाललं होतं संध्याकाळी खेळायची कबड्डी. आरव पप्पाला शांत बसू देत नाही बघा, आणि शेवटी तोच विनर झाला होता. खूप भारी खेळते. मी तिकडं माकडं आली होती, तर त्या मुलांना माहीतच नव्हतं की माकडं ओवा काढून खातात. तर त्यांचं चाललं होतं बघा, काय ओवा काढून तर आणूनच घेतले व्हिडिओची क्लिप. तर त्यांना खूप भारी वाटत होतं, कारण असे कसे काय करतात कधी पाहिलंच नव्हतं. आज पहिल्यांदाच त्याने बघितलं. मग संध्याकाळी थोडंसं मग आवरून चाललो होतो आम्ही बाहेर. थोडंसं किराणा संपला होता, पण त्याला म्हटलं आज जाऊया, मुलांना पण तिथे खेळायला आहे, खेळायला पण होत आहे जे किराणा संपला आहे ते. मग मी आतमध्ये एकटीच घेत होती किराणामध्ये, बाहेर सगळे थांबले होते. तर असं होतं बघा आजचा दिवस. आजच्यावरती एवढंच. आणि हे उन्हाळ्यात खाल्ल्याशिवाय काही मन राहत नाही आपलं. तर मी व्हिडिओ दाखवून देतोपर्यंत आरव माझं खाऊन घ्यायला लागला होता. लई आगाऊपणा करतो, रोज रोज लागतात बघा त्यांना. तर असं होतं आजचा दिवस. चला तर बाय. लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा.